ज्वेलर्सवर चोरट्यांचा डल्ला, 10 ते 12 किलो चांदी लंपास. अकोला शहरातील राऊतवाडी परिसरात चोरट्यांनी 2 ज्वेलर्सच्या दुकानांना लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. धनराज ज्वेलर्स या दुकानाचे शटरचे लॉक कापून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि अंदाजे 10 ते 12 किलो चांदी चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे. याच दुकानाला लागून असलेल्या खरोटे ज्वेलर्सचे दुकानही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत आणि इतर बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्यासाठी तपासाची चक्र वेगानं फिरवली आहे. या प्रकरणात सुदर्शन पाटील एसडीपीओ अकोला यांनीही तपास सुरू केली असल्याची माहिती दिली आहे. रात्री साधारण पहाटे 4च्या जवळ धनराज ज्वेलर्स जे आहे या ठिकाणी चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपली टीम पोहोचली, ते सीसीटीव्ही वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये एकूण 3 आरोपी दिसत आहेत, जे जॅकेट घालून आहेत, मास्क घातलेला आहे चेहऱ्यावर पूर्ण, आणि कटरनी त्यांनी लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर आमच्या आता सध्या 2 टीम डीबीच्या काम करत आहे त्याच्यावर. एक बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज त्याच्यामध्ये दोन्ही बघतोय आपण, सीसीटीव्ही बघतोय. आणि रात्री अजून काही ठिकाणी प्रयत्न झालेला माहिती आहे, तर त्या ठिकाणची अपडेट घेतोय. फॉरेन्सिकची टीम आणि डॉग स्क्वॉड दोघेही घटनास्थळावर आलेले आहेत आणि जो टेक्निकल तपास आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे प्रयत्न करतोय आणि चोरी डिटेक्ट करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. बाकी आमच्या टीम आणि एलसीबीची टीम काम करत आहे. थँक्यू. अजून आता प्रायमरी माहिती फक्त मालकांकडे आहे, ते हिशोब करून थोड्या वेळानंतर अपडेट देतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.